नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे कुडाळजवळ घोडगे गावातून एक मोठा ग्रुप आला आहे आणि विदर्भातून आणि जालना जिल्ह्यातून पण लोक आलेत. तर आपण त्यांना पूर्ण टूर दिली आहे आणि त्यांचा फीडबॅक जाणून घेऊया, त्यांना कसं वाटलं इथे येऊन. नमस्कार, तुम्ही जालन्याहून ना? हो. ओके, इथे येऊन कसं वाटलं? काय काय नवीन बघायला मिळालं का? ते नवीन हे बघायला मिळालं की झिरो बजेट शेती कशी करतात. रासायनिक खत न वापरता शेतकरी कमीत कमी 1 एकर म्हणून जरी भाजीपाला लागवड करून किंवा दुसरं फळपीक घेऊन महिन्याला त्याच्या स्वतःपुरतं पिकून सुद्धा चांगला नफा कसा कमवू शकतो हे शिकायला मिळालं. ओके, छान. नमस्कार, तुम्ही खूप दुरून आलात, म्हणजे ओव्हरनाईट प्रवास करून. हो तर येऊन चीज झालं, म्हणजे काय वाटलं तुम्हाला इथे? हो नक्कीच झालं. मी पहिली माझी ओळख सांगेन. आम्ही कुडाळ तालुक्यातून घोडगे ग्रामपंचायत, आमचा जो 15 वित्त आयोग या निधीतून आम्ही आमच्या ग्रामपंचायतीतील घोडगे गावातील ग्रामस्थांची एक आम्ही अभ्यास दौरा म्हणून ट्रिप आयोजित केली होती. सदर ही ट्रिप आमची 3 दिवसाची होती. तर यामध्ये आम्ही अहमदनगर आणि हे तुमचे गाव, मग त्यामध्ये तुमच्या या भेटीची आम्ही निवड केली. तर या निवड केलेल्या आमच्या भेटीमधून आम्हाला नक्कीच फायदा झाला. आपण आम्हाला खूप छान प्रकारे माहिती दिली. म्हणजे थोड्या जमिनीमधून सुद्धा आपण खूप काही पिके घेऊ शकतो. म्हणजे आपण जर बघितली तर आपली जमीनसुद्धा 1 एकर किंवा काही आपण म्हणतो आमच्याजवळ एवढी जमीन नाही आहे, काय नाही. पण इथे तसं न बघता आपण फळभाज्या, भाजीपाला, त्याचप्रमाणे इतर शेवग्याच्या, कोंबडी पालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्यपालन, म्हणजे एकंदरीत सर्वच प्रकारचे व्यवसायही या शेतीतून आम्हाला बघता आले. आणि यासाठी आम्ही नक्कीच आमच्या गावातून एखाद दुसरा व्यवसाय हा नक्कीच करू एवढी आशा बाळगते. आणि आपण खूप छान प्रकारे माहिती दिली. धन्यवाद. ओके, धन्यवाद, खूपच छान. आणि व्यवसाय सुरू केल्यावर फोटो नक्की पाठवा. हो, नक्की पाठवू. तुम्ही विदर्भातून आलात ना? नमस्कार, मी प्राध्यापक चोपडे. सरांचे व्हिडिओ मी नेहमी पाहत असतो आणि खरंच मातीसाठी वेडा माणूस जो आहे तो आज आम्हाला अनुभवायला मिळाला. आपण जसं म्हणतो की एक खिडकी योजना, तसं हा एक खिडकी मॉडेल जो आहे हा जोशी सरांनी आपल्या सर्वांसाठी आणि तरुण वर्गासाठी हा मॉडेल तयार केलेला आहे. आणि या मॉडेलमध्ये विशेष म्हटलं तर खऱ्या अर्थाने ऑर्गॅनिक शेती जी आहे ते ऑर्गॅनिक शेतीचं मॉडेल आपल्याला इथं अनुभवास मिळतो. याच्यामध्ये त्यांनी हे जे काही सर्व नंदनवन फुलवलेलं आहे, तर याकरता जे काही तरुण वर्ग आहे किंवा जो काही समजा आज आपल्याला असं वाटतं की शेती परवडत नाही आहे आणि शेतीपासून लांब जातो आहे हा तरुण वर्ग, तर त्यांच्याकरता खरंच एक इन्स्पायरिंग स्पॉट आहे. आणि नक्कीच आपण असं म्हणू शकतो की हे सर्व आपल्यासाठी एक तीर्थक्षेत्र आहे. धन्यवाद. धन्यवाद. तुमचे खरं तर व्हिडिओ एवढ्या लांब बघून आम्ही एवढ्या लांबपर्यंत आलो. आमचा जवळजवळ 500-700 किलोमीटर प्रवास झाला. पण इथे आम्ही ओव्हरनाईट प्रवास करून आलो. पण इथे आल्यावर खरोखर तुमचं जे सगळं हे शेतीचं मॉडेल बघून आम्हाला खरोखर खूप चांगलं वाटलं. सगळ्यात जास्त म्हणजे आमच्याकडे इथे करण्यासारखा स्कोप म्हणजे हा कुक्कुटपालनाचा तुमचं एक छोटंसं मॉडेल एकदम छान आहे. आणि तुम्ही जे अजोला वगैरे जे खाद्य दाखवलं आहे ते म्हणजे एकदम आम्हाला सोपी पद्धत आहे ती करण्यासाठी. आणि तुम्ही छोटे म्हणजे आमच्याकडे कोकणात अशी मोठी शेती नाही, एकरात नाही, आमच्याकडे गुंठ्यात मोजतात. मग तुम्ही ते पण आम्हाला मॉडेल दाखवलं की गुंठ्यात करायची तर कशी करा. आणि छोट्या पद्धतीत गोपालन असेल, कुक्कुटपालन असेल, याची तुम्ही जी एवढी चांगली माहिती आणि एकदम सगळ्यात छान माहिती वाटली जी खताची, जी तुम्ही स्वतः जे खत निर्मिती आम्हाला जो प्रकल्प दाखवला तुमचा छोटेखानी, तो सगळ्यात छान आहे. आणि तो जर आमच्यासारखे छोटे शेतकरी म्हणजे आपण ते खताचे पैसे किती वाचवू शकतो किंवा फवारणीचे हे सगळे पैसे आपण हे वाचून आपल्या जमिनीची चांगली वाढ करू शकतो. म्हणजे आपली चांगली जमीन आपण निर्माण करू शकतो. परत जशी पहिली होती तशी जे आपण आम्हाला शिकवलं त्याबद्दल म्हणजे खरोखर एकदम चांगलं आम्हाला ज्ञान दिलं आहे असं म्हणजे आम्हाला वाटतं. आमच्यातनं जरी दुसऱ्या जरी या शेतकऱ्यांनी तुमचा जर एखादा जरी प्रयोग घेतला म्हणजे कुक्कुटपालनाचा म्हणा किंवा भाजीपाल्याचा, तरी ह्या आजच्या ट्रिपचा आम्हाला एक हे झाल्यासारखं वाटेल. खूपच छान.